नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम. माझ्या फूड चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवते हे बन डोसा. हा बन डोसा खायला खूप छान लागतो आणि कुरकुरीत होतो. हा चटणीसोबत खूप छान लागतो. आपल्या नाश्त्याला खूप छान आहे. आता मी तुम्हाला याचं साहित्य दाखवते आणि कसा बनवायचा तो दाखवते तुम्हाला. बघा कसा आपला बनतो बन डोसा. खूप छान होतो, कुरकुरीत. एक मोठा कांदा घेतलाय बारीक चिरून, एक टॅमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायचं. याला जास्त साहित्य जास्त लागत नाही. मी एक वाटी रवा घेतलाय आणि अर्धी वाटी दही. याच्यामध्ये हा रवा भिजत घालायचा. कमीत कमी 10 ते 15 मिनिटं याला भिजत घालायचा, म्हणजे तो फुलला जातो. एका साईडला मी गॅसवरती आपलं फोडणीचं भांडं ठेवलंय. त्या रव्यावरती आपण आता फोडणी द्यायची असते. 2 चमचे तेल घातलं. थोडा इनो पण आपण वापरणार आहोत. तेलामध्ये आपण आता राई टाकली, अर्धा चमचा राई. आता आपण एक टॅमॅटो बारीक चिरलेला, एक मोठा कांदा तो पण आपण बारीक चिरून घ्यायचा आणि कोथिंबीर टाकायची. हे सर्व मिश्रण आता मिक्स करायचं. आपण याच्यात चवीनुसार मीठ घालूया. आता हे सर्व आता थोडं पाणी, कारण हे थोडं घट्ट वाटतं म्हणून थोडं मी अर्धा पेला पाणी घातलं. थोडं आपण असं मिक्स करून घेऊया. थोडं आपण डोसाचं बॅटर बनवतो त्याप्रमाणे थोडं पातळ असं बनवायचं. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. हे सर्व आता मिक्स करायचं. छान मिक्स करून घ्यायचं याला, म्हणजे याचे डोसे छान होतात. आता हा रवा पण माझा चांगला फुललाय. त्याच्यामध्ये आता हे सगळं मिक्स करून घेऊया. एका साईडला आपलं आता फोडणीचं पण फोडणी देऊया. याच्यामध्ये राई, अर्धा चमचा जिरं टाकलं, थोडा कढीपत्ता टाकला 4-5 पानं, आणि ह्याच्यामध्ये आपण आता थोडा हिंग अर्धा चमचा आणि हळद आणि एक अर्धा चमचा तिखट लाल मसाला आपल्याला घालायचा. आणि ही फोडणी या मिश्रणावरती टाकायची आणि हे सर्व पुन्हा आता एकदा ढवळून चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं असं मिक्स झालं पाहिजे. असं आता मिक्स करून घेतलं. छान मिक्स झालं पाहिजे. संपूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं ढवळून घेतलं की डोसा पण चांगला कुरकुरीत होता. आणि याच्यामध्ये मी 1 पॅकेट इनोचं घातलं. इनो नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा टाकू शकता. आणि इनोवरती थोडं पाणी घालायचं आणि आता हे पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं. मग याला चांगली जाळी सुटते. आपण बन डोसा घातला की त्याला जाळी सुटते संपूर्ण. मस्त लागतो डोसा. आतून सुद्धा मऊसूत आणि नरम कुरकुरीत होतो. आता आपण ते फोडणीचंच भांडं घेतलंय. फोडणीच्या भांड्यात मी 1-2 चमचे तेल घालायचं आणि आपण आता बॅटर तयार केले ते याच्यामध्ये 1 चमचा घालूया. तेल थोडं गरम झालं की हे बॅटर आता त्याच्यामध्ये घालायचं. असं 1 चमचा घालायचं आणि याला मंद गॅसवरती चांगलं शिजून द्यायचं. असं छान शिजला, खालून चांगलं शिजलं पाहिजे. आता बघा त्याला जाळी पण सुटले आणि मग त्याला उलटं करायचं. असं छान जाळी सुटली त्याला बघा. वरून थोडं तेल टाकलं आणि एका चमच्याच्या साहाय्याने आपण आता ते उलटं करायचं. उलट्या साईडने पण चांगलं शिजलं पाहिजे ते. हे मंद गॅसवरती छान शिजून घ्यायचं लालसर होईपर्यंत. बघा पाठच्या साईडनी सुद्धा छान जाळी सुटली त्याला. मुलांना टिफिनमध्ये द्यायला सुद्धा खूप चांगला आहे आणि खूप छान लागतो. आणि वेळ पण लागत नाही. कमी साहित्यापासून हा बन डोसा बनतो. आपल्या घरच्या सामान्य साहित्यापासून हे बन डोसा बनतो आपला. बघा आता झाला आपला रेडी.
असा बन डोसा. आता आपण असेच दुसरे पण तयार करून घेऊया. याच्यासोबत आपण हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर किंवा दह्याबरोबर सुद्धा खूप छान लागतो. असा आपला झाला तयार बन डोसा. एकदा तुम्ही करून बघा, खूप छान लागतो आणि मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. थँक्यू.